नमस्कार, संगीतास क्रोशा आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण हा छोटासा हेअर बो बनवणार आहोत। छान असा सुंदर एखादा बो बांधला आणि त्याच्यावरती हा रबर लावला तर हा छान दिसतो बघा। हे अगदी थोड्याशा ऊलमध्ये रेडी पण होतो हा। याला अगदी जवळजवळ 30 ग्राम ऊल लागलेली आहे। चला तर आपण स्टार्ट करू। बो बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहू। मी इथेही लाईट पिंक कलरची ऊल घेतलेली आहे, बेबी ऊल। 3 mm चा क्रोशे हुक वापरणार आहे मी। टेपेस्ट्री नीडल लागणार आहे आपल्याला आणि हा रबर जो आपण बोसाठी लावणार आहोत। सुरुवातीला आपण अशी पट्टी बनवून घ्यायची आहे। ही पहा, ही 57 चेनमध्ये बनवलेली पट्टी आहे। 57 चेन वापरले आहेत बनवायला। आता इथे बनवताना मी छोटी 17 चेनमध्ये बनवून दाखवणार आहे तुम्हाला। त्यासाठी आपल्याला मॅजिक नॉट बनवायचे आहे आणि 17 चेन बनवून घेणार मी। 17 चेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17 चेन बनवलेले आहेत मी। क्रोशे हुक पासून 4 चेन सोडायच्यात, 1 2 3 आणि 4 आणि 5व्या चेनमध्ये आपल्याला एक सिंगल खांब घालून घ्यायचा आहे, डबल खांब घालून घ्यायचा आहे। हे पहा, पुन्हा एक चेन घ्यायची, एक चेन सोडायची इथे खाली पण, आणि त्याच्या पुढच्या चेनमध्ये आपल्याला एक डबल खांब घालून घ्यायचा आहे। एक चेन स्पेसमध्ये एक चेन सोडायची आणि स्किप करून पुढच्या चेनमध्ये एक डबल खांब। असं हे आपलं पहिलं राऊंड करून घ्यायचं आहे। एक चेन घ्यायची खांबाच्या नंतर आणि इथे खाली एक चेन सोडायची आहे। पुन्हा एक चेन घ्यायची, एक चेन खाली सोडून इथे एक डबल खांब, एक चेन, एक गॅप सोडली, एक डबल खांब, एक चेन, एक गॅप सोडून आता इथे जिथे फर्स्ट आपण चेन बनवली होती तिथे एक डबल खांब। आता हे 17 चेनमध्ये बनवलेलं आहे म्हणून एवढे छोटं झालेलं आहे। आधीची पट्टी जी आपल्याला मोठ्या बोसाठी बनवायची आहे ही बनवायची आहे बघा। ही मी टोटल 57 चेनमध्ये बनवलेलं आहे। तुम्हाला जेवढ्या लांब बनवायची तेवढी बनवू शकता। समसंख्या +1 करायचं आहे आपल्याला। 2च्या गुणाकाराने चेन घ्यायच्यात आणि +1 करायचं आहे। एक चेन घेऊन टर्न करायचं आहे। सेकंड राऊंड आपला असेल प्रत्येक खांबावरती एक एक सिंगल खांब आणि मधल्या स्पेसमध्ये जिथे एक चेनचा स्पेस आहे तिथे एक सिंगल खांब। हे पहा, खांबावरती एक सिंगल खांब बनवते, मधल्या स्पेसमध्ये एक सिंगल खांब। हे आपलं दुसरं राऊंड कंप्लीट झालेलं आहे, होतंय। तीन चेनचा जो 4 चेनची स्पेस सोडलेली होती तर 4थी चेनवरती पण आपल्याला असा एक सिंगल खांब बनवून घ्यायचा आहे। दुसरं राऊंड कंप्लीट झालं आहे। तिसऱ्या राऊंडसाठी पुन्हा तसंच 3 चेन घेऊन टर्न करायचं, मधले एक टाका स्किप करायचा आणि हा जो डबल खांब घातलेला आहे बरोबर त्याच्यावरती डबल खांब बनवायचा। पुन्हा एक चेन घ्यायची, टाका स्किप करून डबल खांबावरती, डबल खांबाच्या वरती जो सिंगल खांब बनवला आपण त्याच्यामध्ये डबल खांब बनवायचा। एक चेन,
मध्ये एक टाका स्किप करायचा आणि अशा पद्धतीने हे राऊंड, तिसरं राऊंड जे आहे ते कंप्लीट करून घ्यायचं आहे. अशी टोटल आपल्याला इथे 7 राऊंड बनवायचे आहेत. तिसरा राऊंड कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला हेच दुसरा आणि तिसरा राऊंड पुढे कंप्लीट करत जायचं आहे. दुसरं राऊंड हे आपलं चौथं असेल, 5व्याला पुन्हा सेम हे राऊंड असेल, 6व्याला हे राऊंड आणि 7व्याला हे राऊंड, असं हे कंप्लीट करत जायचं आहे. म्हणजे दुसऱ्या राऊंडला आपण सिंगल काम घातले, तिसऱ्या राऊंडला डबल काम, एक चेन डबल काम, चौथं राऊंड परत सिंगल खांब असेल प्रत्येक खांबावरती, 5वं राऊंड सेम असंच, 6व्या राऊंडला परत सिंगल खांब असेल आणि 7वं राऊंड सेम असंच. असं हे आपण टोटल 7 राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत. हे पहा आपले 7 राऊंड कंप्लीट झालेले आहेत. आता आपल्याला याच्याभोवती ही बॉर्डर जी आहे ती बॉर्डर बनवून घ्यायची आहे. सिंगल खांब, प्रत्येकी एक सिंगल खांब, अशा पद्धतीने बॉर्डर बनवून घेणार आहे मी. एक चेन घेणार आहे आणि इथे हे जो डबल खांबचा स्पेस आहे तिथे 2 सिंगल खांब बनवणार आहे. नंतर हा जो सिंगल खांब घातलेला आहे तिथे एक सिंगल खांब बनवायचा. पुढे पुन्हा 2 सिंगल खांब, या टाक्यावरती एक सिंगल खांब, बरोबर टाक्याच्या मध्ये टाकायचं आहे. पुन्हा इथे 2 सिंगल खांब, टाक्यावरती एक सिंगल खांब, इथे 2 सिंगल खांब. इकडे आता आपल्याला इथे जो स्पेस आहे तिथे एक सिंगल खांब बनवायचा, टाक्यावरती एक सिंगल खांब. पुन्हा एक चेनच्या स्पेसमध्ये एक सिंगल खांब आणि टाक्यावरती एक सिंगल खांब. पुन्हा राऊंडमध्ये तसंच करायचं आपल्याला. एक सिंगल खांब, इकडे 2 सिंगल खांब आणि जसं इथून हे एवढं बनवलं आहे तसं हे एवढं कंप्लीट करून हे पूर्णपणे करायचं आहे. इथे येऊन इथे पहिला जो खांब घातलेला आहे तिथे स्लिप स्टिच करून कंप्लीट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला अशी एक पट्टी पूर्णपणे मिळेल. आणि सेम साईजमध्ये, म्हणजे जसं हे 57मध्ये बनवलं आहे तसा हा आपला वरचा भाग झाला, तसाच एक खालच्या भागासाठी पण आपल्याला बनवायचे. इथे ती सेम साईजमध्येच बनवायची आहे, फक्त इथे स्पेस या साईडला आणि या साईडला त्याला थोडंसं आपण डिझाईन चेंज करणार आहोत. ते पाहू कशी बनवायची. हे पहा दुसरी पट्टी पण आपण 57मध्ये बनवून घेतलेली आहे. 57 टाक्यामध्ये आपण ही 57 चेनमध्ये बेस घेऊन आपण बनवलेली आहे. आता इथे बनवताना हा स्पेस जो आहे तिथे बनवताना आपल्याला इथे 2 खांब घ्यायचे आहेत. एक, हे पहा एक चेन घ्यायची आणि 2 सिंगल खांब बनवायचे. 1 आणि 2. इथे पहिला टाका स्किप करायचा आणि दुसरा टाका आहे तिथे आपल्याला सिंगल खांब बनवायचा. इथे हे जे 2 टाके एकत्र आहेत तिथे बनवून घ्यायचा एक सिंगल खांब. सॉरी, 2 सिंगल खांब आपण घातलेले आहेत आणि इथे पहिल्या टाक्यामध्ये एक सिंगल खांब घालायचा. इथे 2, 1 आणि 2 असे हे 2 डबल खांब आहेत, त्यांना एकत्र घेऊन एक टाका घालायचा.
त्यानंतर इथे एक स्किप करायचा आणि दुसऱ्या टाक्यामध्ये क्रोशे हुक टाकून आपल्याला असं हे करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून हा शेप येईल पहा सिंगल खांब. परत इथे आता 2 टाक्यामध्ये एक सिंगल खांब बनवायचा आहे. पहिल्या टाक्यामध्ये सिंगल खांब घालायचा आहे आणि दुसऱ्या टाक्यामध्ये इकडे पुढे दोन खांब घालायचे आहेत. हे पहा असा हा शेप आलेला आहे. अजून निमुळता हवं तर इथे 2-2 करू शकता, जसं की आता आपण याचा शेप बघणार आहोत. त्यासाठी पहिल्या टाक्यामध्ये 2 सिंगल खांब बनवायचे, इथे एक सिंगल खांब आणि इथे 2 डबल खांब घेऊन त्याच्यामधून आपल्याला 2 सिंगल खांब बनवायचे. पहिला टाका स्किप करायचा आहे पुढच्या लाईनमध्ये आणि दुसऱ्या टाक्यावरती आपल्याला सिंगल खांब बनवायचा आहे. अशा पद्धतीने हे बघा. पुन्हा हे इथे 2 डबल खांब घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती 2 सिंगल खांब घालून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने पुढे पहिल्याच टाक्यावरती आपल्याला सिंगल खांब घालायचा आहे आणि त्याच्या पुढे 2 टाक्यावरती आपल्याला हाफ डबल खांबवरती 2 सिंगल खांब घालायचे, जेणेकरून हा असा शेप येईल. हे पहा. अजून निमुळता हवा तर इथे सिंगल खांब घालायचा. मी 2-2 घातलेले आहे. आता इकडच्या साईडला सेम एका चेनमध्ये एक सिंगल खांब, त्यानंतर टाक्यामध्ये एक सिंगल खांब, चेन स्पेसमध्ये एक सिंगल खांब आणि चेन स्पेसमध्ये एक सिंगल खांब. अशा पद्धतीने हे आपलं राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. आणि सेम जसं इथे बनवलेलं आहे शेप तसाच इथे बनवायचा आहे. आता आपल्याला बोच्या खालचे जी रिबन आहे ती रिबनचा शेप येण्यासाठी इथे हा जो हाफ डबल खांब आहे त्या हाफ डबल खांबमध्ये 2 सिंगल खांब बनवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हा जो एक सिंगल खांब बनवलेला आहे त्यामध्ये एक सिंगल खांब बनवायचा. इथे हे जे 2 दिसतात आहेत डबल खांब, ते 2 डबल खांब एकत्र करून त्यामध्ये एक सिंगल खांब बनवून घ्यायचा आहे. 2 सिंगल खांब बनवून घ्यायचे. त्याच्यामध्ये इथे पहिला टाका स्किप करून दुसऱ्या टाक्यामध्ये एक सिंगल खांब बनवायचा आहे. पुन्हा तसंच 2 डबल खांबमध्ये एकत्र असा हा 2 सिंगल खांब बनवायचे आहेत आपल्याला. आणि इथे सिंगल खांबमध्ये एक सिंगल खांब आणि हे जे 2 डबल खांब आहेत त्याच्यामध्ये 2 सिंगल खांब. हे पहा अशा पद्धतीने असं हे आपलं शेप रेडी केलेला आहे. पुन्हा एक चेन घ्यायची आणि इकडे हा जो सिंगल खांब चेन स्पेस आहे त्यामध्ये एक सिंगल खांब बनवायचा आणि टाक्यावरती एक सिंगल खांब, चेन स्पेसमध्ये एक सिंगल खांब आणि टाक्यावरती एक सिंगल खांब. अशा पद्धतीने हे राऊंड आपण कंप्लीट करायचं आहे. आणि सेम हा जो पॅटर्न आहे सेम हाच सेम पॅटर्न मी अगदी इथपर्यंत या पॅटर्नपासून बनवून आणून इथपर्यंत कंप्लीट करून घेते. मग आपण पुढचं पाहू. दुसऱ्या साईडने पण मी हे कंप्लीट करून घेतलेलं आहे.
आता एक चेन घ्यायची आणि हा जो पहिला खांब सिंगल खांब आपण इकडे बनवलेला त्याच्या इथे स्लिप स्टिच करायचं आणि एक चेन घेऊन दोरा कट करून टाकायचा आणि हा जो टोकाचा दोरा आहे तो आपण इथे ॲड करून टाकणार आहोत. अशा आपण हे 2 बनवून घेतलेल्या आहेत पट्ट्या. एक ही वाली जी आपण खालच्या साईडला लावणार आहोत आणि ही वाली जी वरच्या साईडला असणार आहे. तर ही जी आहे ही आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे अशी. हे पहा आधी त्यासाठी मी वापरणार आहे ही स्टेपस्टर नीडल. जास्त मोठा दोरा घ्यायचा नाही आहे. आता इथून आपण सुरुवात करू वरच्या टोकाने आणि हा जो दोरा आहे तो आपण इथे या दोऱ्याची गाठ मारून घ्यायची जेणेकरून हे फिक्स होते. आणि हा जो एक्स्ट्रावाला दोरा आहे हा साईड बाय साईड ह्याच्यातच घेऊन आपण शिवू शकतो. वरच्या स्टिचेसने शिवून घ्यायचे आपल्याला दोन्ही साईडने. हे पहा असं हे आपण शिवून घेतलेलं आहे. इथे कशी घट्ट गाठ मारायची आणि हा जो भाग आहे याला आपण असा एकत्र घ्यायचा आहे. बस त्याच्याबरोबर आपल्याला घ्यायचं आहे याचं टोक. त्यासाठी मी हे असं दुमडून घेतलेलं आहे हे पहा. आणि हा जो भाग आहे याला आपण असं गोल असा दोरा गुंडाळून घेणार आहे. बरोबर सेंटरला. घट्ट गाठ मारून घ्यायची आपल्याला हे पहा अशा पॅटर्नमध्ये. आणि याला पण बरोबर सेंटरला आपल्याला सुई घालायची अशी. आणि सेंटरला ठेवून आपल्याला असं हे असं शिवून घ्यायचं आहे जेणेकरून हे पहा दोन्ही साईडची टोकं आपली प्रॉपर येतील. हे पहा. आणि आता इथे सेंटरला आपल्याला हा दोरा घट्ट करून घ्यायचा आहे.
याच्यावरती तुम्ही अशी पट्टी लावू शकता। हे पहा, आपल्याला अशी इथे आता पट्टी लावायची आहे। त्यासाठी मी हा दोरा आधी आतमध्ये सरकवून एक्स्ट्रावाला दोरा कट करणार आहे। आपल्याला ह्या पट्टीमध्ये हा रबर पण असा ॲड करून घ्यायचा आहे, जेणेकरून प्रॉपर फिक्स राहील त्याच्यामध्ये। पट्टी बनवण्यासाठी मी स्लिप नॉट बनवून घेणार। 1 2 3 आणि 4। आपल्याला पट्टी जेवढी रुंद हवी त्या हिशोबाने आपण पट्टी इथे घ्यायचं आहे। हे पहा, 4 घेतलेले आहेत आणि हा 5। क्रोशे हुकच्या बाजूचा हुक सोडायचा आहे आणि प्रत्येकी एक सिंगल खांब घालायचा आहे पुढच्या 4 चेनमध्ये। क्रोशे हुकच्या बाजूची एक चेन सोडली आहे आपण आणि पुढच्या 4 चेनमध्ये प्रत्येकी एक सिंगल खांब घातला आहे आपण। ठीक आहे, एक चेन घ्यायचं आणि पुन्हा जे 4 टाके आहेत 4 टाक्यामध्ये प्रत्येकी एक सिंगल खांब बनवून घ्यायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने हे मी या बोला जेवढा लागेल तेवढ्या उंचीचा मी असा हे पट्टी बनवून घेणार आहे। हे पहा, ही 18 राऊंड आपण कंप्लीट केलेली आहे 4 खांबाचं। तर एक नॉट घ्यायची आणि थोडासा लांब दोरा ठेवायचा आहे आपल्याला याचा, जेणेकरून तो आपल्याला तिथे शिवायचा आहे बोला। आणि त्याच्याच बरोबर आपल्याला रबर पण घालायचा आहे आतमध्ये। तर ह्या दोऱ्याला मी टेपेस्ट्री नीडलमध्ये घालून घेते आणि आपल्याला आता हा असा इथे स्टिच करायचा आहे। आणि स्टिच करताना आपल्याला हा रबर सुद्धा आतमध्ये टाकायचा आहे। बरोबर सेंटरला येईल हे बघायचं आहे असं। तर आपल्याला नंतर पण सरकवता येतं। आणि इथे वरचे जे टाके आहेत त्या स्टिचमध्ये आपण हे शिवून घेणार आहे। हा दोरा आपण आतमध्ये घालू शकता साइड बाय साइड। एक नॉट टाकायचे आणि हा दोरा एक्स्ट्रा असा याच्यामध्ये ॲड करून ठेवायचा आहे। एक्स्ट्रावाला दोरा आपल्याला कट करायचा। हे पहा, असा हा रबर ह्याच्यामध्ये घातलेला आहे जो बोला लावून आपण केसांना लावू शकतो, यूज करू शकतो हा रबर। आणि हा वरती असा त्याचा बो छान असा दिसेल। डेकोरेशनसाठी इथे बीड्स मनी वगैरे लावू शकता तुम्ही, किंवा एखादं फ्लॉवर पण बनवून इथे लावू शकता। पण मला असा हा सिंपल बो करायचा आहे म्हणून मी हा सिंपल बो बनवलेला आहे। आणि फायनली रेडी झालेला आहे आपला हेअर बो। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील। धन्यवाद।